घेतलेली आहे. काठ जोडताना मध्ये बघितलं आपण तर कापडही नव्हतं, त्याच्यामुळे मी शिलाई घालून घेतली आणि आता पायपिंगसाठी कापड जोडत आहे, पट्ट्या जोडत आहे. याच्यानंतर जशी आपण गोलगळ्याला पायपिंग करतो त्याप्रमाणे साधी सिंपल पायपिंग करून घ्यायची आहे. इथे मी कुठेही पायपिंग दोरीचा वापर केलेला नाही आहे. अगदी कडेकडेने शिवत गेलो की कॅनव्हास पेपरवरचं पायपिंगसुद्धा छान दिसतं. इथे मी सगळ्यात आधी जी पायपिंगचं कापड आहे त्याला एका साईडने दुमडून घेतलं आणि नंतर हळूहळू पायपिंग शिलाई देण्यास सुरुवात केलेली आहे. अगदी कडेकडेने द्यायची शिलाई, जेणेकरून आपल्याला परत कटिंग करावं लागणार नाही. इथे जराशी चून घेतलेली आहे आणि पायपिंग लावत आहे मी. त्याच्यानंतर व्यवस्थित अगदी पायपिंग दुमडून शिलाई देऊन घ्यायची आहे. त्यापूर्वी मी डबल शिलाई इथे करून घेतलेली आहे. इथे आपण साडीच्या कलरचा कापड घेऊन सुद्धा छानपैकी पायपिंग लावू शकतो, पण साडी थोडी कमी पडेल किंवा पॅचेस जास्त द्यावे लागतात, त्याच्यामुळे मग मी ती त्याचा साडीचा कापड काढलेला नाही आहे. किंवा बाजारातून आपण तसंच सेम कलरचा कापड घेऊन आपण तिथे पायपिंग त्या प्रकारची साडीसारखी लावू शकतो. इथे कॉर्नर मी व्यवस्थित करून घेतला आणि इथे व्यवस्थित शिलाई देऊन घेत आहे. त्याच्यानंतर इथे साईडला जरा शिलाई घालताना किंवा पायपिंग करताना जरा वेळ लागतो. अशा प्रकारे माझी पायपिंग पूर्ण होत आलेली आहे. जादाचं कापड आहे ते मी कापून टाकलेलं आहे. त्याच्यानंतर नेहमीप्रमाणे मेन फॅब्रिक आणि अस्तर जोडायचं आहे. उलट्या बाजूनेच अस्तर मी जोडून घेतलेलं आहे. खाली मी कमरेकडे दुसरी पट्टी जोडून ते दुमडून घेणार आहे. त्यामुळे उलट्या साईडने मी नेहमी अस्तर लावत असते. चारही बाजूने व्यवस्थित जोडून घ्यायचं. आपल्याला जर जमत नसेल डायरेक्ट जोडता तर पिना किंवा टाचण्या टोचल्या आणि नंतर शिलाई दिली तरी चालू शकते, जेणेकरून अस्तर आणि मेन फॅब्रिक हलणार नाही. जादाचा जो कापड आहे तो मी इथे कापून घेतलेला आहे. आता मी इथे गळ्याचा गोलाकार आखून घेतलेला आहे. दुसऱ्या साईडने तो छापून घेतलेला आहे आणि मधोमध एक रेषा आखून घेतलेली आहे आणि गोल गळा सरळ बाजूने देखील मी आखून घेतलेला आहे. त्याच्यानंतर जो तयार केलेला पॅच होता मग असा काठाचा, तो इथे ठेवलेला आहे आणि त्याला मी हळूहळू शिलाई घालून घेत आहे. आता तुम्ही म्हणाल पाठच्या साईडने मग गोलगळा आखून काय फायदा झाला, तर मी पाठच्या साईडने त्याला त्या आकारात शिलाई देणार आहे. त्यासाठी मी हा आधी गळा आखून घेतलेला होता.
त्यानंतर मधलं जे कापड आहे ते मी कापून टाकलेलं आहे आणि नेहमीप्रमाणे आपण टक्स मी देऊन घेतलेले आहे. 4.5 इंचाचे टक्स मार्किंग करून घेऊन डबल शिलाई त्याला घालून घेणार आहे. आता नेहमीप्रमाणे पूर्ण ब्लाऊज गोलगळा आपण जसा साधा शिवतो त्याप्रमाणे शिवून घ्यायचा आणि त्याला पायपिंग लावायची आहे. आता हा फायनल लूक या ब्लाऊजचा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.